नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ मित्रांनो. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा आपला हा तिसरा दिवस आहे. आज बुधवार आहे आणि काल तर मी संगमेश्वरला गेलो होतो. थोडंसं काही सामान आणायचं होतं त्याच्यासाठी. आणि आज 2-3 मळे आपल्या हळद लावायचे आहे. तर आजचा हा ब्लॉग त्याचा असेल. आज आपल्याकडे 2-3 माणसं आहेत हळद लावायला. तर तुम्हाला दाखवतो आजचा सुद्धा ब्लॉगमध्ये. नवीन माणसं असते, गावच्या माणसांचं ते बोलतं ते ऐकणं एक वेगळंच मजा येते. त्यांच्यात ते बोलतात, मजाक मस्ती असते. तर ते आज आपण अनुभवूया या ब्लॉगच्या माध्यमातून. तर आज पाऊस पडेल की माहिती नाही, कारण मळप आलं आहे आणि असं फेर पण दिसतो आहे. वाटत नाही पाऊस येईल असं, कारण थोडं वातावरण थोडंसं क्लिअर वाटतं आहे जरा. तर आज जरा पावसाने उघडीप दिला तर आपल्या हळद लावून होईल, नाहीतर मग सगळं चिखल होऊन जाईल तो आणि कामात पण अडचण येते सगळं काम करायला. तर दाखवतो तुम्हाला आज कोण कोण येणार आहेत ते आपल्या मदतीला. तर ह्या व्हिडिओमध्ये असेच कंटिन्यू राहा. तिघं पण मस्तपैकी यांचं कॅरम खेळतायत ते. हो आलात काय? भाकरी वाजत आहेत. चूल बाहेर गेले त्यांनी. आतमध्ये गॅस आहे ना? गॅस आतमध्ये आहे ना? हे चुलीवरती ते भाकरी वाजत आहेत. होय काय? हा हा. पाणी एवढं रस्त्यावर काय बोलताय? सर्व कपडे भिजले माझे. हा. काल मग स्टँड मध्ये होतो म्हणून का मी भिजलो नाही, नाही तर बाजारात असतो ना तर माझं भिजलोच असतो. छत्री अजून मी सर्व भिजलो. होय काय? मग हवा पण नाही पाऊस. मित्रांनो, ह्या वर्षी ही अजितांनांची मळी आहे, ती घेतले करायला. भरपूर त्यांनी काही 20-1 वर्ष ही केलीच नाही, कसलीच नाही जमीन. तर त्यांनी जरा सगळी साफ करून घ्यायचे आणि मग हळद लावून घेतो. पॉवर टिलर येणार आहे. पॉवर टिलरने आपल्याला खात्याला लागेल आणि नंतर मग येईपर्यंत पॉवर टिलर येईपर्यंत आपण सगळी साफ करून घ्यायची आणि मग खाली जायचं. खाली गेल्यानंतर ते जी काय ओंडे आहेत ते तिथे हळद लावून घ्यायची जरा व्यवस्थित करून, आणि मग इकडची माती आपल्याला ओढून घ्यायची, इथे ओंडे बनवायचे आणि मग त्याच्यावरती हळद लावायची. तर असं सगळं आजचं नियोजन आहे. बघूया किती काय होतं ते, त्याप्रमाणे मग करायचे. तर आता सुरुवात करतो मी. ते आलेत राजू भाऊ आणि त्यांची बायको वगैरे. आज आहे आपल्याकडे वहिनी आहेत, बिर्याणी आलेत, राजू भाऊ आले आणि विजान आले तिकडे. तर आता ही सगळी मळी साफ करून घ्यायची आहे आपल्याला. सगळे हे वरच्या फांद्या वगैरे मोडून घेतो. त्याच्यानंतर सगळं गवत वगैरे काढून मग काय काचा वगैरे असते त्या पडलेल्या असते ह्या काढून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आपण येतील तेव्हा सुरुवात करूया. तर सध्या आता ही अशी परिस्थिती आहे. साफ केल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं दिसणार आहे ते.
हे तोड हे बघ आणि ही येल आहे ना, ही येल तोड आणि वड. ही बाजूची येल तोड नाही वड. हा होई हा हा. इकडे इकडे उभे राहा, इकडे उभे राहा. हो इकडे या. काय ते दिसेल ना. हे पण आणलंस का? स्टँड पण आणलं काय? काय काय ती गावठी माणूस. तुमचा फोटो माझा फोटो. दिसतंय जवळ इकडे बघ कॅमेऱ्यात. ऑनलाईन ऑनलाईन. बरोबर पकड. ए तू इकडे तू इकडे. घे 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 घे. बिऱ्यावरनं तू हात लाव ना. वरून हात लावायचा होता ना. सर्व खतून माती घे. दुसरी माती खतून घे. पंजा नाही का आणला? पंजा आहे का तुमच्याकडे? आमच्याकडे नाही पंजा. नाही आहे लावू काय? माझ्याकडे नाही. ऑर्डर देऊ काय? काय रे? हवंय काय? नको. पंजा काय करायचं? हा हे बोलतं ते अण्णाशी जरा गंमत चालली आहे. पंजा पाहिजे कसं वाढ आहे तर माझ्याकडे कोण नाही मला करत. मजा घे माणसाकडे मजा करणार. सिरियस माणसाकडे मजा करणार आहे. मित्रांनो बघितलं तुम्ही ही पहिली मळी कशी होती आणि आता बघा हे साफ केले आहेत. 4 माणसं आहेत आमच्याकडे आज कामाला. भाऊ आणि वहिनी वगैरे आलेत आज सकाळी. तर ते सगळं साफ करून घेतलंय. हाय वाटली एक. दोन्ही संपल्या आणतो. बघू ताकद किती धनगरांचं लोणी खाऊन ते बघू दे ना मला. लोण्याची ताकद थांबू द्या. कशाला गेला तू? त्याची लोण्याची ताकद किती बघायची. कोणी केलंय? लोण्याची ताकद येते. अरे हे बघितलं म्हणजे उलटा होता बनवून त्याला हात लावाय आलो. लोण्याने आणि दुधाने ताकद पलटायची नाही. आंबावर फटही नाही. हे ताकद नाही हे बोलू नको. धनगर गडी ताकदीला कधी ऐकायचा नाही. आता पावर नाही आहे ओढायची. दम गेला. दम गेला. राहू राहू दे रे. खाल्लं बघ दगड लावून ठेव त्या पोलावर जाईल म्हणून. म्हणून जरा दगड लावून ठेवा. कशाला तुम्ही तो चमता. पहिलाही ढिलाय. एखाद्या गड्यांना उताने पडून तरी वर घेतला. पहिलाही ढिलाय. ही साफ काय. आता आम्ही प्रवीणच्या घराची जी खालची मळी आहे तिथे आलो. इथे हे जे उंडे आहेत
इथे जरा साफसफाई करून मग हे ओंडे फोडून परत माती ओढून घ्यायचे. इथे नांगराची गरज नाही. तर आता जरा पाण्याचा ब्रेक टाईम झाला आहे. अण्णा पाणी पित आहेत आणि हे सगळं आता करून घेऊया. दुपारपर्यंत आपलं हे कंप्लीट झालं पाहिजे. हळद वगैरे लावून. ऊनसुद्धा आहे आणि सावलीसुद्धा आहे. तर पण आज बरं आहे जरा, पण अंगातून घाम जातो आहेच. पण आता हे काम करायचं दुपारपर्यंत आणि मग तिथून दुपारनंतर ते इकडचे करायचं आणि मग या साईडचं करायचं आहे. तर चला आता काम चालू करतो. थोडा पाणी वगैरे पिऊन घेतो. तर आता दुपारचे वाजले 3 आणि आम्ही आलो सगळे जेवण वगैरे जेवण. आता मग आता अंगाने वगैरे काम चालू केलं दोघांनी. तिकडे राजूभाऊसुद्धा आले. त्याचं काम चालू करतो आणि मग आज दिवसभर ते काम करायचं आहे. आज पॉवर टिलर येणार नाही, त्याच्यासाठी मग ते काम आपलं जे मळी साफ केले ते उद्या करायला लागेल. पाहू शकता तुम्ही आता संध्याकाळचे 5:45 झालेत. तर आता इकडची आम्ही सकाळीच थोडी हळद लावून घेतली, त्याच्यानंतर दुपारी ही हळद लावली. तर आता दुपारी जेवल्यानंतर मग वरती गेलो होतो लावायला आणि आता तुम्हाला दाखवतो आम्ही कशी कशी काय काय लावले ते. तर बघा हे 2 वंडे होते असे इकडे या साईडला, हे लांबलचक होते. तर मग ते असे छोटे छोटे करून घेतलेत. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6:15 आणि आपल्याबरोबर जे सहकारी होते आपले बिर्याणा विजयाण्णा होते, राजूभाऊ होते आणि त्यांची बायको होती. तर आम्ही आज हे सगळे कंप्लीट केले. सकाळची ती मळी वरची होती ती साफ करून घेतली. त्याच्यानंतर हे ओंडे होते हे 2 सरळ होते तर ते जरा आडवे करून घेतले मी, कारण जरा दिसायला पण व्यवस्थित आहे. तसेच हे पाठीमागे सुद्धा बघताय ते सुद्धा करून घेतले.
तर आता हे आमची झालेत इकडचे 4 मळ्या प्रवीणच्या, आणि आता ती एक राहिली ती, त्याच्यामुळे आज पॉवर टिलर आला नाही त्याच्यामुळे ती जरा राहिले. तर बघूया उद्या पॉवर टिलर आला तर मग मी ताई आणि बघू एखादा माणूस करून मग ते उंडे वगैरे बनवून तयार करून घेऊ. तसेच आपल्याकडे काळी हळद आहे आणि कस्तुरी हळदसुद्धा लावायचे. काळी हळद ही आयुर्वेदिक मानली जाते, तसेच धार्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा ती पूजनीय अशी आहे. त्याच्यामुळे मी यंदा 1 किलो हळद काळी हळद घेतली आहे. तसेच कस्तुरी हळद ही सौंदर्य प्रसाधने जी बनवतात त्याच्यामध्ये वापरली जाते, तर तीसुद्धा मी 1 किलो मागवली होती. तर त्याचंसुद्धा आपल्याला लागवड करून ती बघायची, पुढे मोठ्या प्रमाणात लागवड करून विक्री करण्याची वगैरे असं पुढे एक संकल्प आहे. तो बघूया, जर आपण मोठ्या प्रमाणात केलं तरच त्याला योग्य भाव किंवा मागणी मिळेल. तर असं सगळं हे आता मी हळदीचंच मोस्टली करायचं ठरवलं आहे. काय आता वेगवेगळ्या आपल्याला हळदी भेटतील त्याप्रमाणे हळदी आणायच्या, त्यांची लागवड करायची, मग कुठं मार्केट वगैरे असेल तर आपण विक्री करायची. तर शेतीलाच मी माझा जरा व्यवसाय बनवतो आहे. तर असं सगळं आपला विचार चालला आहे सध्या. बघूया अशा प्रकारे ते सगळं होते, कारण गेल्या वर्षी आपण ही हळद केली होती, यंदा आपण काळी हळद एक्स्ट्रा करतो आहे. तसेच कस्तुरी हळदसुद्धा आपण लावतो आहे. तर आज झालं आहे सगळं काम, आज कंप्लीट झालं पूर्ण. 2 दिवस आपल्याला माणसं लागली होती. उद्या आले तर ते एक पॉवर टेलरचं एक होईल आणि ते एक मळी करून घेऊ. मग आपल्या त्याच्यासाठी आलो होतो, ती कामं आपली कंप्लीट होतील. तर आजच्या दिवसाचा हा एवढंच तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न होता. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.